रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण चाललेलो आता शेड्यांमध्ये आणि मित्रांनो आज निघालेला आहे दिवस आणि सकाळच्या बघू शकता तुम्ही सुंदर अशा सूर्यांच्या किरणांमधून आम्ही चाललेलो आहे शेतात. तर मित्रांनो आजचा विषय असा आहे, आपण आहे आता आपल्या जुन्या साथीदारांच्या सोबत. तर मित्रांनो आपण आता निघलेलो आहे शेड्यांमध्ये. बघू शकता आपल्या शेड्या. या 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 तरी चला, आज आहे 30 डिसेंबर 2025. तर आज काय होणार आहे आणि आज तुम्हाला मित्रांनो आज आपण काय करणार आहे. आपला आज रूट चेंज झालेला आहे, म्हणजेच आज आपला रस्ता वेगळा झालेला आहे मित्रांनो. तर जास्त काही आज तुम्हाला रामपहारी सांगणार नाही, पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो. भेटतो तुम्हाला सीधे शेतात गेल्यावर. तो चलिए शुरू करते हैं. पाहिले काय मला तुम्ही मित्रांनो आता या बोगद्यामधून घुसलेल्या आहे आपल्या बकऱ्या. बघू शकता तुम्ही, माणसाला जायला रस्ता बी नाही आहे होती. हा भाई इकडे बघू शकता, इकडे आहे विहीर आणि इकडे नाला. एक बकरी राहिलेली आहे मागे. हिर आहे. अशा जंगलामधून हिंड पडते मित्रांनो. बघू शकता आणि इथे बघू शकता तुम्ही, इथं खत पडलेलं आहे कोणत्या तरी जनावराचं. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. समजा येईल लांडगे बिंडग्याचं खत आहे. लांडग्याचं खत समजू शकता तुम्ही. म्हणजे इकडे या जंगलामध्ये या अशा ओघळ नाल्यांमध्ये बघू शकता तुम्ही, इकडे जनावरांचा वास आहे आणि इकडे जनावरांमध्ये बघू शकता आपल्याला सुरक्षा घ्यायची आहे. कोणतं जनावर मागे नाही राहिलं पाहिजे. विषय असा आहे, कसं लहान पिल्ला आहे त्यामध्ये बछडे मागे नाही राहिले पाहिजे. ते साम्राज्य इकडे सोडलेलं आहे आता शेतामध्ये. आणि एक सुंदरसे तुम्हाला फुल दाखवून दे. तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही, फुल ब्युटीफुल प्रेटी लाईट बॅबी. आणि मित्रांनो हा बघू शकता तुम्ही कोणता वेल आहे. या वेलाले ना मुया आहे ना काही. हे एक औषधी असू शकते, झाडपाला औषधी बघू शकता तुम्ही. संजीवनी बुटी पण असू शकते हे. पण आपल्याला हिचा उपयोग माहित नाही. विषय असा आहे. नाहीतर हे जे शेतांमधल्या ज्या बघू शकता तुम्ही, हे जे झाडपाला आहे ते वनौषधी, हिचा तर या झाडाला बघू शकता तुम्ही, येलाय काजू. त्या काजूचा बी खूप खतरनाक उपयोग असेल. पण कसं या झाडपाला औषधीचा जो उपयोग असते तो जास्त करून आपल्याला सध्या माहीत नाही. ते जुने लोक जे होते त्याला तो माहीत होता. हे पाहून घ्या, हा वेल पाहून घ्या. येले ना मुया ना काही. हा वेल जिवंत कसा राहत असेल हा विषय आहे. बघू शकता याला आट्यामिठा मारेल का ना. हे बघा आमचे महादेवराव तुम्हाला सांगता आता 3 मिनिटांमध्ये दाखवतो तुम्हाला. हे पाहून घ्या, महादेवराव बसलेले आता बघू शकता तुम्ही. हे एक वनौषधी येईल माहीत आहे, त्याचा उपयोग तुम्हाला ते सांगतील आता. बघू शकता तुम्ही, हे आहे ते वनौषधी. हिचं नाव आहे सदाफुली. हे फुली आहे आणि या फुलीचा उपयोग ज्यावेळेस शेतकरी शेतात काम करतात त्यावेळेस जर युवा लागतो किंवा कुऱ्हाड लागतो, तर हे जे वनस्पती आहे याचा तुम्हाला हे करून दाखवतो लेप. हा जो लेप आहे, हा जर लेप तुमचा हा असा करून जर त्या जखमवर लावला तर रक्त ताबडतोब बंद होते आणि त्यावर पट्टी बांधून घेतली म्हणजे संध्याकाळपर्यंत ते जखम मिळून येते. त्या रस करून दाखवा त्याला. अशी याच्यातला हा असा रस निघतो. हे बा, हे पाहून घ्या. क्या बात. हे महत्वाचा रस राहते. हा त्या जखमेवर लावून द्यायचा. किंवा हे जर वेळेवर आपल्याला सापडली नाही तर तुम्ही ना, हे जे वनस्पती आहे हे वासन आहे. हे वासन, या वासनचा पाला घ्यायचा आणि तो बी असाच करायचा. किंवा अशानं जर झाला नाही तर दाताखाली चावून आपली लाळ किंवा हेच दोन्ही वस्तू ह्या एकत्र करून
त्याचा लेप करून ते त्या जखमवर लावावे, म्हणजेच तुमचं रक्तही बंद होईल आणि संध्याकाळपर्यंत जखम हे बंद होऊन येते. आणि जर वेळेवर ह्या दोन्ही वस्तू जर नाही सापडल्या तर हे जे आहे हे कोकण आहे, या कोकणाचाही तुम्ही उपयोग त्याचप्रमाणे हे करू. कोकण म्हणजे त्या गोवा ते कळलं कोकण नाही, पण हे कोकण हे वनस्पती आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. हे वनस्पती आपल्या शेतात निघते कुठं बी, त्याला बोंडारे येतात काट्यासारखे, त्याचं हे झाड आहे. आणि तेच हे वनस्पती आहे, बघू शकता. हे काजू म्हणजे हेच वनस्पती. हे जे वनस्पती आहे हे तुम्हाला हिरवी दाखवली, हे वाढलेली आहे. अडून उठायचं बी काम नाही, अडी म्हणजे कुठे बी दिसू शकते तुम्हाला 0 मिनिटात. अशा वनस्पत्या ह्या जंगलात आहेत आणि याचा उपयोग जनावरांसाठी तर खूपच चांगला उपयोग आहे याचा. कारण हे जनावरं दिवसभर खाऊन आपली भूकही भागवतात आणि शेतकऱ्याचं संरक्षणसुद्धा करतात. अशा हिशोबानं जंगली ह्या वनस्पती, कारण आपण म्हटलेलंच आहे वृक्ष वल्ली आमा सोयरी, ह्या सगळ्या वनस्पत्या आपल्या कामाच्या आहेत. त्याच्यासाठी याचं संरक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने यावर दुर्लक्ष करू नये, लक्ष द्यावं आणि वनस्पत्या समजून घ्याव्या आणि हे आपल्या स्मरणात ठेवून प्रत्येकाला सांगावं. म्हणजे जंगलामध्ये काही जर अप्रिय घटना घडली तर ह्या ताबडतोब आपल्याला उपयोगात येऊ शकतात. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. तर मित्रांनो, हे माहिती तुम्हाला मी म्हणजे महादेवराव यांनी 0 मिनिटात सांगितलेली आहे. चला, तर हे जे माहिती तुम्हाला सांगितली, हे माहिती म्हणजे त्यांचं जे जीवन या शेतामध्ये म्हणजे जंगलामध्ये गेलेलं आहे, पडी पसारेच्या जंगलामध्ये, त्यांनी तो त्यांच्या अनुभवातून तुम्हाला तो सांगितलेला आहे. विषय असा आहे की आपण तर समजा जास्त इकडे जंगलमध्ये वसाहत केलेली नाही आहे. वसाहतचा विषय म्हणजे जास्त हिंडलेला नाही आहे. त्यांचं जीवन हे शेतामध्येच गेलेलं आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. चला, तर हे 2 शब्द संपवून मी माझे 2 शब्द संपून टाकतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता ठिकाणावर गेल्यावर. आपल्या शेड्या लागलेल्या आहे, जारी बघू शकता तुम्ही, बघू शकता म्हणजे ते तुम्हाला दाखवतो मी आता. हे आपलं जुनं वावर. ससा बघू शकता मित्रांनो, ससा चाललेला आहे बंगपत. ससा गेलेला आहे पयत. नाल्यात काट्यानं गेला, काट्यानं ससा दिसला होता मित्रांनो. ससा गेला त्या जंगलांच्या त्या नाल्यांमध्ये काट्यात. हे भंगपाईत गेला झाले तुम्हाला. आता कॅमेऱ्यामध्ये तो त्या झुडपाईनं गेला नाही तर दाखवलं असतं तुम्हाला. त्याची स्पीड आणि आपली स्पीड आता अगदी पैता हे धसागड्डी लागली असती तर पुरला नसताना तो विषय. असा विषय आहे तो. चला, बकऱ्या सरू राहिली इकडे, महादेवराव आले तिकून. चला, भेटतो तुम्हाला नंतर. जय श्री महाकाल, हर महादेव. 1 hour later. अर्धे जनावर चरू राहिले नाल्यात म्हणजे शेततळ्यामध्ये. अर्धे जनावर आहे इकडे आणि अर्धे जनावर आहे इकडे. त्या झाडाला तर खूप शेंग आहे. जमलं आपल्या मित्रांनी कधी विचार झाला तर ते गंडून टाकू 0 मिनिटामध्ये. चला, भेटतो तुम्हाला. ते आमचं वानेर तिकडे वडलावर आलं. आपल्या बकऱ्या आता बसून आहे आणि मित्रांनो आता आपण करणार आहे जेवण. तर चला मित्रांनो, बघू शकता आपण आता एका ठिकाणी बसवलेले आहे सगळ्या बकऱ्या. शिव्या नका द्या हो, व्हिडिओमध्ये शिव्या नका द्या हो. एक बसली बकरी रेडी. आता बाकीच्या पण बकऱ्या आता बसून जातील खाली. एक बसते ते. नको, 2-3 बसल्या आता बघू शकता तुम्ही. आपले शूटर तिकडे बसलेले आहे. सगळ्या बसण्याला आपण करणार आहे मित्रांनो आता जेवण. सीताराम. रामराम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण आता शेतामध्ये आणि आज सापडलेलं आहे मित्रांनो आपल्याला शेत. म्हणजेच आज आहे वांग्याचं वावर चालणं. तर चला, भेटू तुम्हाला आता डायरेक्ट वांग्यांमध्ये घेतल्यावर. शेतमालकानं सांगलं वांगे चालून टाका, काहून की ते वांगेला काही भाव नाही. पण म्हटलं बरं बा, काही विषय नाही, तुम्ही म्हणसान तसं चालून टाकू. चला, आता अशी छाटछूट करणार आहे. चला, भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. ह्याला आपलं साम्राज्य.
आणि हे दडपले ना भाऊ वांग्यामध्ये. अरे 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 अरे. कर्र 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 कर्र. आता वांगे शिदे वांगे पाहून तुम्ही. आता जेवढे पानं दिसू राहिले तुम्हाला याला नुसते धुळत दिसतील धुळं. हिर हिर झिंगा इकडून तास आहे. तास राखणार आता बघू शकता तुम्ही. याच्यावर कसं गेलं नाही पाहिजे का. एक तास राखणं आहे आणि तिकडलं तास राखणं आहे. म्हणजे आता हे खाऊ देणं पडणार नाही आम्हाला. एवढी दक्षता घेणं पडेल. चला आता त्या बिलगल्या आधी तर ओकेच होता ना हो. कर गप त्या मिरच्या पुढे त्या मिरच्या राखणार भाऊ तेवढ्या. तो काही विषय नाही. कसं शहर मे आणि खेत मे वांगो के वांग्यात घातल्या शेळ्या बघू शकता. वांगी बी होते हो याले जरा जरा. काय करसान ना शेतमालकानं सांगलं ते अपवादा आदेश म्हणून ते कसं वांगे चढून टाकणं लावलं. भेटतो तुम्हाला नंतर. आता आहे की नाही वर तर गोष्ट नाही घेतलं. सगळा रस्ताना चालू होतो. का दुसरा बाबू भाई म्हणजे वैभव भाई. क्या बात. गाडीला तुम्ही नाम नाही करू शकत. गाडी आहे कावासकी बॉक्सर. नाम करते काय यावंच लागते. नाचाव जाणं ते झाड आहे ना हो. नाही जर तुम्हाला दाखवून नाही तर मग लांब दाखवून त्या फायदा. रस्ता पाऊस रस्ता पाऊस का छटाक भर. रवी असा आहे की नाही आमचा. अरे कुठले कोणते रस्त्यात सांगा गाडी तारा डब्बा नाही गाडं वरती नाही वाटतील आहे. धीरे चाल धीरे 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 चाल. पाहिजो पाहिजो पाहिजो. नाल्यात नव्हता उडकी झालं फक्त. नाल्यात जाणार नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना कोई गड़बड़. नाल्यात नाही येणार गाडी. त्याच्या गाड्याने पुढून बी गाडा होता. म्हणून मी गाडं पुढून बी गाडं. नाना 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 पुरी पल्सर आहे बो. हे आवाज की निंजा बापू. गिट्टी खजाना आहे. धक्का लागला का काही लागला तर असा धक्का लागते हातचा जलवा तुम्हाला दाखवला नाही तर मग लावून दाखवून काय फायदा. हिरियत घडते तर हात आहे जिंदगीचा. इथं आठवण राहिली नाही तर मग का फायदा. पिंपळगावचे होते ते मग निघलो आम्ही तिथे फुली धामणगाव दिगमुखच्या रस्त्यावरती. चौकशी चढला थोडा यावेळी त्या भाज्या आता रस्ता कोणत्या कसा आहे.
चार तास तापत आली नहीं लोक पाहून तिथे हसून राहिले तुम्ही गाडी वैभव ड्रायव्हर इंजिनियर मॅक्सिमम ड्रायव्हर डिस्कवर अँड ऑप्शन अरे कहना क्या चाहते हो? ही गाडी आहे बघ ओळा झाला मला लपत नाही ना अरे लपतच सांगते काय म्हणायला लपत नाही रे गाडी रस्ता खूप माहिती आहे बा एका रस्ता हायवे हायवे गाडीचा आवाज निघून द्या आलाय मग घ्या हॅलो भाऊ आम्ही वावरात 0 मिनिटात काकासरी 0 मिनिटं म्हणतात ती 2-3 मिनिटामध्ये आलो काही विषय नाही काकासरी आता मला सांगा तुम्ही तब्येत ठेवून आता दोन्ही नजर खालचे चला भेटतो तुम्हाला नंतर जय श्री महाकाल हर हर महादेव लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका गाडी चालवणारा भरशावर आलो आम्ही पोहोचलो भी होगा वहाँ भी होगा तो चलिए शुरू करते हैं। 2000 years later आम्हाला लागली रे ताण अर्धे ते वावर उचलणं झालं आता हे राहिल्या 3-4 वया हळू उचलून टाकू 0 मिनिटात अरे बेकार आहे हे झेंडू बा मित्रांनो आता आम्ही येणार आहे ड्रिंक सम वॉटर पाणी बेहतर आणि मग आता ते जेवढं राहिलं तेवढं उचलतो हे कॅनीमध्ये पुरा गरम फडक पाणी आहे आता काही इलाज नाही झाले नळल्याची ताण भागून नाही आता एक गिलास तसा उडवला गाड्यान की जसं काही अरे बेकार आहे हो अडीच किती वाजले आता 2:45 वाजले भर उन्हामध्ये सूर्यपाठ डोक्यावर बेकार काम आहे हे बकऱ्या तारणं म्हटलं सोपं नाही याची धुपूट निघते धुपूट पाणी पितो मग भेटतो तुम्हाला तिकडे आता ते जेवढं राहिलं तेवढं ओके करतो सीताराम जय श्री महाकाल हे नेऊन टाकणार भाऊ आता तिकडे शिद उशीर आता आपले 2 शूटर वावराली इकडून येवा कोपऱ्यातून या कोपऱ्यातून नेऊन टाकणार भाऊ शिद डायरेक्ट आता कुठे त्या टोकार त्या खांब्याच्या तिकडून दडी जमा करणार द्या सीताराम स्टुडंट पण स्टुडंट सध्या आता मजुरी करत आहे हमाली भेटतो तुम्हाला तिकडे 0 मिनिटात हा गोरा पाहून घ्या ऐशर आहे ऐशर हे आमची स्वराजचा ट्रॅक्टर आहे पाहून घ्या स्वराजचा ट्रॅक्टर गोड घेत नाही ना स्वराजच्या ट्रॅक्टरनं तर झाली दोरी बी आणलेला आहे पण अडी दोरीचं काम नाही पाहू शकता तुम्ही आता हे असं पकडलं कॅमेरा बंद व्हायला पाहिजे फक्त कॅमेरा बंद झाला का नाही चालू आहे सीताराम हे नेऊन फेकणार सीताचं तिकडल्या टोकावर तुला भेटतो तुम्हाला अरे बेकार आहे सोपा खेळते हा भाऊ ते तुम्हाला तिकडे मोबाईल ठेवतो हे पोडरोली पेंडी मंडळी जय श्री महाकाल मित्रांनो बघू शकता आपण जे हे वावर होतं किती एकर भाऊ आहे एकरभर 0 मिनिटामध्ये उचललं आणि हे बघू शकता तुम्ही आधी पेंट्या लावून दिल्या कारण की ते जरा वलावाकस होत्या तर सीतारामांची मंडळी बसली आता पाणी प्यायले बिफोर आफ्टर माया चेहरा तूर उचलायचा अगोदर कसा होता आणि तूर उचलल्यानंतर कसा आहे तुम्ही पाहून घ्या आणि हा अवतार पाहून घ्या पुऱ्या कपड्यांची वाट लागलेली आहे सीताराम पाहून घ्या पूरा बेकार रहा ये मैं लफ्जों में बयान नहीं कर सकता क्योंकि मेरा जमीर नहीं मान रहा है जमीर म्हणजे त्या अमीरचा भाऊ आहे तो स्टुडंट होईल होतो मी कसं म्हणजे कपड्यामध्ये जाते म्हणजे शेंगा गिंगा आता काढली काय करायचं आणि दुपारून बकऱ्या गिऱ्या घातल्या थांबा हे सिक्रेट कोणाला माहिती नाही पडलं पाहिजे तो सांगुराला व्हिडिओ बंद करून टाकतो 0 मिनिटात जय श्री महाकाल मंडळी ती तुरगीर उचलणं झाली आणि आता निघलो आम्ही रस्त्यानं आणि आता कुठे जाणार आहे आता तडीच जाणार आहे जडून आपण ज्या वावरातून आपण अडी आलतो म्हणजे जडी आपण जेवण केलं त्या वावरामध्ये आता आपल्याला पायदल जाणार आहे
जडून आपण समजा गाडीने आलो तुरून त्या वावरामध्ये ते तुरुसलेले जडून आता तरी पायदल जाणार. किती किलोमीटर अशी नव्हते जरी आपण जेवण गेले ते 3 किलोमीटर. बेकार आहे, बेकार धुपूट निघते हे. त्या गाडी नव्हती, गाडी मला शेतमालक गाडी घरी घेऊन गेला म्हणे की मला बुलढाण्याला जाणार आहे. मग त्याला काय म्हणसान तर आडून पायदल जाणार आहे सिधं त्या वावरात. बेकार काम आहे. सीताराम जय श्री महाकाल भेटतो तुम्हाला तर डायरेक्ट शेतात गेल्यावर. संध्याकाळचे वाजले 4:45 आणि आम्ही आता आलो शेतामध्ये. बघू शकता तुम्ही आपलं शेत, पराडीचं शेत आहे. असं कटमान्या खाल्ल्यापेक्षा तर बरं आहे भाऊ हे. कसं आता इलाजनी झाले, पानं पुन्हा लावले बकऱ्यान धामणनं ओले ओले. पिल्लाईले कसं खाली आहे समजा काही नाही काही खेरखार. एकदा पिल्लाईले वाप बसलती वाज वाप बसलती वाप. इलाज नाही झाले आता. आणि ते आमचं जर पुढं धुपूट निघलं तिकडे पिल्लाईले वाप बसलती. आता काय इलाज आहे त्याला. ह्याची वासन मासन आहे बिचारेले. आता बिचारेले आमचा शूटर बसला आहे पुरा थकला ना पोऱ्या. पुरा जमा झाला. तू रुसलूस तू काय बोली ना आता सांगा. आवाज बी निघून नाही काय करसान. गरीबा सोवा श्रीमंत. हे थोडंसं आता कळवं गायलं होतं मी ना, जे वैभवून गायलं होतं ते. पुढचं काही मला माहीत नाही, मी काही तुम्हाला सांगत नाही. मग सांगा काय बोर मारूला. अरे बोर मारूला आता माया आलं हो जुवार. काय सांगा तुम्हाला आता. पान कसा मला असे वावरं उपटले हो. मागे असे वावरं उपटले पराडीचे. हे असं जे पराडी आम्ही चरवलो की नाही आता हे उपटून फेकली पराडी. पण कसं आता इला नसते झाले. वक्त की बात होती है जनाब, वक्त की बात होती है. तो चलो भाइयों, अभी खेत चराने का टाइम हो चुका है. शाम के बज गए 4:45. अपन खेत में चरा रहे हैं अभी कपास. तो चलो मिलते हैं तुमको बाद में. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 आणि मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर जरा 2 मिनिटं. तर आम्ही चाललेलो आहे मित्रांनो आता घरी. आणि विषय असा झाला आहे की आता झाली संध्याकाळ. आता आजचा व्हिडिओ एवढाच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला करून टाका लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. बाकीचं करून टाका, जे लागेल ते तुम्हाला करून टाका. पण चॅनलच्या लाईकच्या बटनावर दगड मारला गेला पाहिजे, सबस्क्राईबच्या बटनाला हार घातला गेला पाहिजे. विषय असा आहे की मेन म्हणजे तेच काम असते. कसं व्हिडिओ आवडला की नाही मग ते तुम्हाला मला समजते ते. तुम्हाला जर समजा प्रतिक्रिया जर देणं असली तर ते कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकायची. आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्री महाकाल, हर हर महादेव. जय श्री महाकाल हर हर महादेव. जय श्री महाकाल हर हर महादेव. कृष्णाचं राहिलं तर एवढं बोलायचं 2 शब्द. कसं शहर में खेत में खेत में सीताराम.